नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, कॅप राऊंड 3 याचा जो शेड्यूल आहे तो अपडेट झालेला आहे। तर चला पाहूया त्या शेड्यूल संदर्भात असणारी आपली सूचना। यासाठी जावं लागेल CETCELच्या वेबसाईटवरती cetcel.marccet.org अशा प्रकारच्या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे, जेथे आपल्याला ही अपडेट पाहायला मिळेल। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। CETCEL टाईप करून आपण सर्च केल्यानंतर ह्या पेजवरती आपण येतो। इथे आपल्याला CETCEL जी वेबसाईट दिसत आहे तिला आपण क्लिक करूया। तिला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो, जेथे आपल्याला आपली जी अपडेट आहे ती पाहायला मिळेल। आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती रिडायरेक्ट होतो आणि रिडायरेक्ट झाल्यानंतर आपल्यावरती स्क्रॉल करायचं आहे। हायर एज्युकेशन या अंतर्गत असणारं आपलं जे BEd आहे, तसेच BPEd, MPEd, MEd ह्या सर्व ज्या प्रोसेस आहेत इथूनच चालतात, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। BEdला आपण क्लिक करूया। BEdला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती गेलो आणि तिथे आपण नोटिफिकेशन पाहू शकता। राऊंड 3 न्यू रजिस्ट्रेशन्स अजून एक सूचना आपल्याला इथं आलेली पाहायला मिळते। फॉर राऊंड 3 न्यू रजिस्ट्रेशन्स सुरू झालेले आहेत। त्यानंतर एक्झिस्टिंग फॉर्म एडिटिंग, फॉर्म जर आपल्याला काही एडिट करायचं असेल, कुठलं डॉक्युमेंट ॲड करायचं असेल, कुठलं डॉक्युमेंट रिमूव्ह करायचं असेल, तेही आपल्याला करता येईल। त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग हॅज बीन स्टार्टेड, तर कॉलेज ऑप्शन फॉर्मसुद्धा आपल्याला फिलअप करता येईल, भरता येईल। हॅज बीन स्टार्टेड अशा प्रकारचा मेसेज आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे, म्हणजेच आपला ऑप्शन फॉर्म भरायचं सुद्धा चालू झालेला आहे। तर नवीन रजिस्ट्रेशन ज्यांना करायचे, ज्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे, फॉर्ममध्ये काही एडिट करायचं आहे, त्यांच्यासाठी एडिटिंग चालू आहे आणि कॉलेज ऑप्शन फॉर्म भरणे सर्व गोष्टी शेड्यूलप्रमाणे आता चालू झालेल्या आहेत। शेड्यूल आपल्याला दिलेलं आहे। त्यानंतर इट इज कंपल्सरी टू गिव्ह फ्रेश ऑप्शन फॉर्म टू इलिजिबल फॉर थर्ड राऊंड, तर तिसऱ्या राऊंडसाठी जे विद्यार्थी इलिजिबल आहेत, ज्यांनी आपले जे नोटिफिकेशन आहे CETCELचं ते आपल्याला चेक करायचं आहे। आपल्या लॉग इनमध्ये सुद्धा आपल्याला जर आलं यू आर नॉट इलिजिबल फॉर राऊंड 3, तर आपल्याला फॉर्म भरता येणार नाही, ऑप्शन फॉर्म भरता येत नाही आणि एडिटही करता येणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। तसं आपल्याला आल्या असल्यास आपण CETCELला संपर्क साधू शकता। तर ज्या विद्यार्थ्यांना इलिजिबल फॉर राऊंड 3 असा आलेला आहे, त्यांनी काय करायचं आहे, तर ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं नसेल, रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे, नंबर लागला नव्हता, त्यांनी ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत। त्यानंतर कॅन्डिडेट ॲडवाइज टू गिव्ह मॅक्झिमम प्रिफरन्सेस टू गेट बेटर चान्सेस ऑफ द कॉलेज अलॉटमेंट होई, यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। मार्क्स जरी आपल्याला कमी असतील, पर्सेंटाईल कमी असतील, तर आपण कॉलेज मिळू शकता, त्याप्रमाणे आपल्याला तो फॉलो करायचा आहे आणि जास्तीत जास्त ऑप्शन्स द्यायचे आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांनी एकच ऑप्शन दिला, ते कॉलेज मिळालं, नंतर त्यांना ते कॉलेज आवडलं नाही, तर CETCEL त्यासाठी रिस्पॉन्सिबल नाही आहे, कारण प्रिफरन्स आपणच दिलेले आहेत, CETCELने प्रिफरन्स दिले नव्हते, हे लक्षात घ्या। आपण अगोदर प्रिफरन्स देतो आणि परत म्हणतो मला ते कॉलेज नाही पाहिजे, तर त्यामुळे CETCELने काय केलेलं आहे, राऊंड फर्स्टमध्ये जे विद्यार्थ्यांनी फर्स्ट प्रिफरन्सचे कॉलेज घेतलेले आहेत त्यांना कॉलेज बदलता येत नाहीत, असं CETCELने त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, नमूद केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आफ्टर गिविंग कॉलेज प्रिफरन्सेस प्लीज चेक इट अँड लॉक अप्रूव्ह फॉर्म, तर अजून एक गोष्ट करायची आपल्याला आहे, नुसती ऑप्शन फॉर्म भरून चालणार नाही, तर ऑप्शन फॉर्म आपल्याला सगळ्यात शेवटला सबमिट करावा लागतो, कन्फर्म करावा लागतो। ऑप्शन फॉर्म कन्फर्म केला तरच तो लॉक होतो, हे लक्षात घ्या। ऑप्शन फॉर्म जर तुम्ही लॉक केला नाही, नुसते ऑप्शन भरून ठेवले आणि फॉर्म जसा तसा ओपन ठेवला, म्हणजे सबमिट केला नाही, तर तुम्हाला काही फायदा त्याचा होणार नाही आणि तुम्ही ऑप्शनच भरले नव्हते असा त्याचा अर्थ होईल आणि पुढच्या राऊंड तुम्हाला वेट करावे लागेल। मग पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला जागा मिळेल न मिळेल तो नंतरचा प्रश्न राहिला। तर लक्षात घ्या, ह्या राऊंडमध्ये आपण सक्सेसफुली सहभागी व्हा, ऑप्शन फॉर्म भरा, एडिट करायचं असेल तर एडिट करा, रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करा आणि पुढे प्रोसेस करा। त्यानंतर इट इज कंपल्सरी टू लॉक द फील्ड ऑप्शन फॉर्म लॉक करणं सगळ्यांना कंपल्सरी आहे, त्यानुसार कार्यवाही करायची आहे। ड्युरिंग द ऑप्शन फॉर्म फिलिंग टाईम फ्रेम कॅन्डिडेट कॅन अनलॉक अँड रिलॉक ऑप्शन फॉर्म एनी टाईम, तर आपण किती वेळेस फॉर्म लॉक करू शकता आणि अनलॉकसुद्धा करू शकता, म्हणजे ऑप्शन तुम्हाला वाटलं ऑप्शन बदलू, आपण ऑप्शन जास्त देऊ, ऑप्शन कमी करू, तर तुम्ही ते 100% करू शकता, परंतु कधीपर्यंत, तर त्यांनी सांगितलेले दिलेली जी डेट आहे टाईम फ्रेम, तर टाईम फ्रेम म्हणजेच काय, आपला जो शेड्यूल दिलेला आहे, शेड्यूलमध्ये आपल्याला जितके दिवस दिलेले आहेत त्याच दिवसामध्ये आपल्याला ते करता येईल। आफ्टर लॉकिंग प्लीज चेक fill option form carefully by taking the print
आपल्याला परत तो चेक करायचा आहे किंवा PDF कॉपी त्याची चेक करायची आहे आणि ती चेक केल्यानंतर आपल्याला काही बदल वाटला तर आपण तो अनलॉक करू शकतो, त्याप्रमाणे बदल करू शकतो. ह्या झाल्या सर्वसाधारण सूचना. त्यानंतर आता आपला जो कॅब शेड्यूल आहे तो इथं आपल्याला आलेला पाहायला मिळतो. तसेच आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर तिथे तो आपल्याला पाहायला मिळेल. ॲडमिशन शेड्यूलमध्ये आपण आलेलो आहोत. आपण थोडं वरती स्क्रॉल केल्यानंतर आपण इथं पाहू शकता पब्लिश ऑन 3rd ऑफ सप्टेंबर BEd कॅब फुल शेड्यूल अपडेटेड. त्याला आपण क्लिक करूया. आपल्याला परत ओपन अशा प्रकारची बाब इथे पाहायला मिळेल. याला क्लिक करताच आपल्याला तो शेड्यूल डाउनलोड करण्याची येथे लिंक उपलब्ध झालेली पाहायला मिळते. डाउनलोड अगेन, कारण ऑलरेडी मी हा डाउनलोड केलेला आहे त्यामुळे मला ते अगेन म्हणतं आहे. तुम्हाला फक्त डाउनलोड शेड्यूल असं येईल, त्याला क्लिक करायचं आहे. त्या शेड्यूलला डाउनलोड करताच आपण इथे पाहू शकता 3 सप्टेंबर 2024ला तो आलेला आहे. म्हणजे 3/9ला तो शेड्यूल अपडेट झालेला आहे. राऊंड पहिला राऊंड दुसरा ऑलरेडी संपलेले आहेत. त्यानंतर राऊंड तिसरा जो आहे विद्यार्थी मित्रो, याचा महत्त्वाचा भाग म्हणजेच ऑलरेडी फील्ड जे कॅन्डिडेट आहेत त्यांना फॉर्म एडिट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही चुका असतील त्या दुरुस्त करण्याची सुविधा दिलेली आहे. त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा दिलेली आहे. तारीख इथं आपण पाहू शकता 4/9/2024 ते 6/9/2024 म्हणजे 4, 5 आणि 6 या 3 दिवसामध्ये आपल्याला काम करायचं आहे. ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ज्यांनी रजिस्ट्रेशन नव्हतं केलं त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ज्यांचा फॉर्म एडिट करायचा होता, काही चुकला असेल, अपलोडमध्ये काही अडचण आली असेल, त्याला ती दुरुस्त करायची आहे. या सर्व बाबी आपल्याला इथं उपलब्ध आहेत. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व विद्यार्थी बंधू भगिनीमध्ये नक्कीच ही लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना या अपडेटेड जो आपला ऑप्शन फॉर्म तसेच रिमेनिंग शेड्यूल आहे त्याचा फायदा होईल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.